मंडळी, आज आहे आपल्या मातृभाषेचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या अस्मितेचा उत्सव. जगाच्या पाठीवर कुठल्याही कोपऱ्यात गेलं ना तरी मनाच्या कोपऱ्यात मात्र एकच ओळख असते आणि ती म्हणजे मी मराठी. ती शिवबांचा बाणा, ती कुसुमाग्रजांचा कणा, जीव जाईपर्यंत धाडस देणारी, ती म्हणते फक्त लढ म्हणा. ती गोंडस बाळाचा ळ आहे, ती अर्जुनाच्या बाणातला न आहे. ती ज्ञानाचा मूळ अर्थ सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांचा ज्ञ आहे. ती गुड्यांचा पाडवा आहे, ती संक्रांतीचा गोडवा आहे. ती वर्तमानपत्रातील शब्दकोड्याचा तोडगा सुद्धा आहे. ती जिजाऊंची हिम्मत आहे, अत्रेंची गंमत आहे. ती शब्दांवर ओघळणाऱ्या कवितेची किंमत आहे. ती फक्त भाषा नाही, आईच्या अंगाईची ऊब आहे, बाबांच्या शिकवणीतील संस्कार आहे आणि आपल्या इतिहासाचा अभिमान सुद्धा आहे. ज्ञानेश्वरांच्या ओव्यातून, तुकारामांच्या अभंगातून, पुलंच्या विनोदातून आणि कुसुमाग्रजांच्या शब्दातून तिने आपल्याला जगायला, विचार करायला आणि माणूस व्हायला शिकवलं. आज जर्मनीमध्ये हजारो किलोमीटरवर दूर असून सुद्धा मन मात्र मराठी मातीशीच जोडलेलं आहे. कारण बोलला जाणारा प्रत्येक शब्द मराठी, मुलांना शिकवलेली कविता मराठी, साजरा केलेला प्रत्येक सण मराठी, आपली संस्कृती आणि आपली परंपरा सुद्धा मराठी. तर ही मराठी फक्त बोलायची नाही, तर ती जगायची सुद्धा आणि पुढच्या पिढीपर्यंत प्रेमाने पोचवायची सुद्धा. जर भाषा जपली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती जपली तर ओळख टिकते. म्हणून आजच्या खास अशा विशेष मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.